नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। अजूनही काही विद्यार्थ्यांना खूप सारं कन्फ्युजन आहे की राहिलेले 2 ते 3 दिवस आहेत, तर त्याच अभ्यासामध्ये कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं किंवा अभ्यास कसा करायचा आहे। तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आहे, तर तुम्हाला एकूण 22 लेसन दिलेले आहेत, म्हणजे 22 काय धडे आहेत। त्या 22 पैकी तुम्हाला 8 कविता दिलेल्या आहेत आणि 14 जे आहेत ते लेसन आहेत। म्हणजे तुम्हाला ह्याचं व्यवस्थित डिस्ट्रिब्युशन काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। म्हणजेच काय, तर तो सिलेबस। तर तुम्हाला ही अनुक्रमणिका, ही कंटेंट आहे। तर यामध्ये बघा, टीनेजर्स प्रेयर, an encounter of special kind, basket full of moonlight, be smart, his first flight, you start dying slowly, the boy who broke the bank, the twins, an epitome of courage, book review, Swami and friends, world heritage, if a lesson in a from a beggar's life, stopping by woods on a snowy evening, let's march, the alchemy of nature, the world is mine, Bholi, oh captain, my captain, unstoppable Superman, Mary Kom, जॉन ऑफ आर्क, अ ब्रेव्ह हर्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी। असे एकूण तुम्हाला 22 लेसन आहेत। 22 तुमच्या सिलेबसला किती आहेत? 22। त्यापैकी 8 पोएम आहेत। तर त्या 8 पोएम आणि 22 लेसन हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे। म्हणजेच काय करायचे आहे, तुमचं फर्स्ट स्टेप जी आहे तुमच्या अभ्यासाची, तर ती आहे तुमची रीडिंग। मग ती पोएम असो किंवा लेसन असो, ते काय करायचं तर ते पुढे सांगणार आहे। तर व्यवस्थित बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला आउटपुट जास्त काढायचं आहे। म्हणून आपल्याला काय करायचं, याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे। मग आता काय करायचं, तर तुम्हाला पेपर पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे। आपण बऱ्याच वेळा डिस्कशन केलं आहे, खूप सारे व्हिडिओ बनवलेत, एकदम डिटेलमध्ये पेपर पॅटर्न डिस्कशन केलेलं आहे की परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि तुम्हाला कशा पद्धतीला हँडल करायचं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला एकूण 6 सेक्शन आहेत। पहिल्या सेक्शनमध्ये लँग्वेज स्टडी आहे 10 मार्कासाठी, त्याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला। दुसरा सेक्शन आहे टेक्स्चुअल पॅसेज, तुम्हाला टेक्स्टबुकचा आधार घ्यावा लागतो। सेक्शन 3 आहे पोएट्री, ह्याला सुद्धा तुम्हाला टेक्स्टबुकचा आधार घ्यावा लागतो। त्यानंतर सेक्शन 4 जे आहे तर नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे 15 मार्कासाठी। सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे 20 मार्कासाठी आणि सेक्शन 6 जे आहे तर स्किल डेव्हलपमेंट, हे एकूण असे तुम्हाला 6 सेक्शनमध्ये 80 मार्काचा पेपर विभागण्यात आलेला आहे। मग 80 पैकी तुम्हाला 80 मार्क कसे पडणार, तर याच्यासाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी पाहिजे, स्मार्ट अभ्यास पद्धती पाहिजे। तर ते स्मार्ट अभ्यास पद्धती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहिलं तुम्ही तुमचं टेक्स्टबुकमध्ये सिलेबस काय ते समजून घेतलं, त्यानंतर येतो तुमचा पेपर पॅटर्न। तर पेपर पॅटर्नमध्ये बघा, हा जो पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडीचा, व्यवस्थित लक्ष द्या, कारण हा स्ट्रॅटेजीचा शेवटचा व्हिडिओच्या नंतर आपण फक्त अभ्यासाचे व्हिडिओ टाकणार आहे। पहिला जो आहे सेक्शन लँग्वेज स्टडी, त्यानंतर 5वा जो सेक्शन आहे रायटिंग स्किल, आणि 6वा जो सेक्शन आहे कोणता, स्किल डेव्हलपमेंट। हे सगळे सेक्शन तुमच्या रीडिंगच्या ह्याच्यावरती ऑटोमॅटिक कव्हर होतात, त्याच्यावरती तुम्हाला वेगळा काहीच अभ्यास करायची गरज नाही। मग राहिलेले जे 2 सेक्शन आहेत पोएट्री आणि तुमचं टेक्स्चुअल पॅसेज, ह्याच्यासाठी तुम्हाला किती मार्क आहेत, तर 30 मार्क आहेत। हे तुमच्या टेक्स्टबुकमधून ऑटोमॅटिक कव्हर होतात। तुमची रीडिंग रोज पाहिजे। तर नॉन टेक्स्चुअल पॅसेजसाठी वेगळं काहीच करायची गरज नाही, तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एक तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची आहे, म्हणजे शब्दसंग्रह वाढवायचा आहे, आणि दुसरं ग्रामरची प्रॅक्टिस करायची आहे। ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तुम्ही जर हे पहिले 2 सेक्शन आणि शेवटचे 2 सेक्शनवरती फोकस केला, तर नॉन टेक्स्चुअल पॅसेज ऑटोमॅटिक कव्हर होतो, कारण त्याच्यामध्येच आपण रायटिंग स्किलमध्ये यातली समरी ॲड केलेली आहे। मग बघा आता काय असतं, तर तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करत असताना इंग्रजीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आहे 4 भागामध्ये करावा लागतं। तर ते 4 भाग कोणते आहेत, काळजीपूर्वक बघा। तर पहिला आहे तुमच्या इथं पहिले लेसन्स येतात, त्यानंतर तुमच्या येतात पोएम, जेवढ्या काही पोएम आहेत त्या पोएम येतात, त्यानंतर पुढचा भाग येतो तुमचा ग्रामरचा, आणि शेवटचा भाग जो आहे तर तो आहे रायटिंग स्किलचा। आता मला सांगा, या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे, तर रायटिंग स्किलला आहे। ठीक आहे, मग रायटिंग स्किलमध्येच आपण लँग्वेज स्टडी कव्हर करू शकतो, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटमधला ट्रान्सलेशन पोर्शन कव्हर करू शकतो। या सगळे पोर्शन कशामध्ये कव्हर होतात, किती बघा, रायटिंग स्किलला टोटल 25 मार्क पकडू आपण, त्याच्यात समरी ॲड केली, आणि 5 मार्क तुमचे ट्रान्सलेशनचे 30 झाले, आणि हे सेक्शन पहिलं 10 मार्काचं असतं। असे एकूण 40 मार्क तुमचे, म्हणजे 50% पेपर हा तीन सेक्शनवरती कव्हर होतो। तो म्हणजे सेक्शन पहिला लँग्वेज स्टडी, तुमचं रायटिंग स्किलचा 5वा सेक्शन, आणि 6वा सेक्शन कोणतं तुमचं ट्रान्सलेशनचं किंवा स्किल डेव्हलपमेंटचं। अशी स्मार्ट पद्धत किंवा स्मार्ट स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असली पाहिजे। मग आता करायचं काय, तर ते स्टेप बाय स्टेप बघूयात आपण। प्रत्येक सेक्शनला सेपरेट स्ट्रॅटेजी लागते। ठीक आहे, मग तुम्हाला पहिली गोष्ट काय करायचं, तर त्याची टेक्स्टबुक आहे ती तुमच्यासाठी काय असणार आहे, खूप महत्त्वपूर्ण पुस्तक असणार आहे। पूर्ण पुस्तक जर तुम्ही नीट केलं, 1 बाय 1 चॅप्टर असतील, पोएम असतील, तर तुम्हाला ह्या सेक्शनमधला एकही सेक्शन अवघड जाणार नाही। तुमची रीडिंग आणि तुमची रायटिंग प्रॅक्टिस, या 2च गोष्टी तुम्हाला इंग्लिशमध्ये 80 पैकी 80 मार्क देऊन जात असतात, त्याची गॅरंटी आहे। कारण आम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला, किंवा हुशार विद्यार्थी किंवा टॉपर्स ज्या पद्धतीने अभ्यास करतात, तीच स्ट्रॅटेजी या ठिकाणी शेअर करतोय। पहिला आहे, रोज तुम्हाला लेसन आणि पोएम रीडिंग करायचं आहे। काय करायचं आहे, रोज रीडिंग करायचं आहे, रोज। मग ते रीडिंग करत असताना त्या लेसनची समरी तुम्हाला करायची। समरी म्हणजे शॉर्टमध्ये ते लेसन काय सांगतो, ती पोएम काय सांगते, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्या लेसनची थीम, सेंट्रल आयडिया काय आहे, त्या थीम पोएमची किंवा त्या लेसनची सेंट्रल आयडिया काय आहे, पूर्ण लेसन, पूर्ण पोएम ज्या गोष्टीवरती आधारित आहे ती गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे। त्यानंतर
तुम्हाला त्या लेसनमध्ये कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत, किती लोकांचा त्या लेसनमध्ये समावेश आहे, कोणाकोणाचा उल्लेख केलेला आहे त्या लेसनमध्ये, कोणाकोणाची माहिती दिलेली आहे, हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे वाचत असताना, रिडिंग करत असताना. खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. रिडिंग सगळ्यात मेन आहे, तुमचं बेस आहे, फंडामेंटल आहे, हे बेस आहे तुमचं युनिट. रिडिंग म्हणजे काय, बेस आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर स्वतः लिहून काय करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची. म्हणजे आता कुठले लिहिणार क्वेश्चन, तर तुम्हाला चिटचॅट दिलेले आहे, चिटचॅट मधले जे काही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स तुमचा तिथून कव्हर होतो, रायटिंग स्किलचा पोर्शन तिथून कव्हर होतो. आणि वर्कशॉपमध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन दिले, ते सगळे क्वेश्चन्स काय करा, स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतः उत्तरे त्याची फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. डायजेस्ट असेल तर डायजेस्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं हेल्प घेऊ शकता. मी म्हणत नाही डायजेस्ट वापरू नका, वापरा, तुम्हाला जर हेल्प होत असेल तर ठीक आहे. पहिलं पोर्शन होतं तुमचं रिडिंग मस्ट आहे. मस्ट म्हणजे मस्ट आहे, रिडिंग शिवाय तुम्ही कुठलंच पोर्शन कव्हर करू शकत नाही, रिडिंग मस्ट आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं रायटिंग स्किलला जास्त महत्त्व द्या. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे कोणते आपल्याला क्वेश्चन्स येतात. लेटर येतं तुम्हाला, समरी रायटिंग येते, रिपोर्ट येतं, स्पीच आहे, डेव्हलपमेंट आहे किंवा नॉन वर्बल टू वर्बल आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे, रिपोर्ट आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येत असतात. आणि ह्याचा जर फॉर्मॅट तुम्हाला जर चांगला माहिती असेल तर तो फॉर्मॅट तुम्ही 5 पैकी 5 मार्क पाडू शकता. फॉर्मॅटमध्ये जर उत्तर तुम्ही लिहिलं, प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर जर तुम्ही फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मारतात, याची गॅरंटी आहे. आता हे करत असताना तुम्हाला 2022, 23, 24 क्वेश्चन पेपर्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. पहिले काय करा, त्याचे सेक्शन वाईज तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा सगळे क्वेश्चन्स. आणि त्यानंतर तुम्ही एक 3 तासाचा एक मोठा टाइम पिरियड घेऊन तोच पेपर काय करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मग तो पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात, कोणता क्वेश्चन समजत नाही किंवा कोणता क्वेश्चन अवघड जातो, कोणता क्वेश्चन सोपा जातो, तर का सोपा जातो, हे गोष्टीची कारण तुम्हालाच शोधायची आहेत. तुमचं इव्हॅल्युएशन स्वतःला तुम्हालाच करायचं आहे. जर टीचर असतील तुमच्यासमोर, टीचरांना दाखवा, तुमच्या ट्युशनचे असतील किंवा तुमचे शाळेचे टीचर असतील, त्यांना सुद्धा तुम्ही दाखवू शकता. हे झालं रायटिंग स्किलचं, ठीक आहे. मग आता अजून एक याच्यामध्ये रायटिंग स्किलचा ॲड करा. ॲप्रिशिएशन आहे, तुम्हाला सगळ्या पोएमचं ॲप्रिशिएशन पाठ करा आणि न बघता लिहायचा प्रयत्न करा. ॲप्रिशिएशन लिहित असताना स्पेलिंगवरती सगळ्यात जास्त लक्ष द्या. आपली ॲप्रिशिएशनमध्ये छोटे पॉईंट आहेत ते जे तुम्हाला लक्ष द्यावे लागतं. या ॲप्रिशिएशनवरती फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही ते बघून घ्या, ठीक आहे. पहिलं होतं रिडिंग, दुसरं होतं रायटिंग स्किल, आणि तिसरा जो पोर्शन आहे तो म्हणजे तुमचा ग्रामरचा. आता हे ग्रामरचा अभ्यास करत असताना तुम्हाला डेली ग्रामरला 20 ते 30 मिनिट द्यायचे आहेत, 20 ते 30 मिनिट. मग आता ग्रामरमध्ये काही टॉपिक असे आहेत की त्याच्यावरती शुअर प्रश्न असतो, तो म्हणजे टेन्स असेल, त्यानंतर क्वेश्चन टॅग आहे तुमचं, क्वेश्चन टॅग, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, चेंज द व्हॉइस आहे, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, त्यानंतर तुमचं ॲज सून ॲज, त्याच्यानंतर नो सुनर दॅन, हे जे क्वेश्चन्स आहेत ह्याच्यावरती अनेबल टू असेल, यूज टू असेल, ह्याच्यावरती 100% शुअर शॉर्ट प्रश्न असतो. म्हणजेच तुम्हाला फ्रेम WH क्वेश्चन असेल, फ्रेम एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, ह्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न असतो. त्यामुळे हे टॉपिक चांगले करून ठेवायचे आहेत ग्रामरचे. ग्रामरमध्ये तुम्हाला टोटल 30 टॉपिक येतात, 30. त्या 30 पैकी 10 टॉपिक असे आहेत की परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न येतोच, 10 मार्क, एक मार्काला टॉपिक असतो. मग सिमिलर वर्ड्स करायचे तुम्हाला, अपोजिट वर्ड्स, हे कशातून कव्हर होतं, सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड चेन असेल तुमचे, मग नाऊनचे असेल, प्रोनाऊनचे असेल, नाऊनचे असेल, वर्बचे असेल, ॲडजेक्टिव्ह शोधायला सांगितले असेल तुम्हाला किंवा ॲडवर्ब शोधायला सांगितले असतील पॅसेजमधून, हे कशामधून कव्हर होतं, तुमच्या रिडिंगमधून. मी म्हणून म्हणतो तुम्हाला रिडिंग हे मस्ट आहे. आणि वाचत असताना तुम्हाला शब्दांचे अर्थ तुम्हाला तिथंच लिहून ठेवलेले असते, तर ते शब्दांचे अर्थ सुद्धा तुम्हाला पाठ करायचे, कारण ट्रान्सलेशनमध्ये ते तुम्हाला उपयोगी पडतं. आता पुढची गोष्ट आहे रिव्हिजन. नुसतं वाचून त्याला सोडून द्यायचं आहे का, नाही. रिव्हिजन इज मस्ट. रिव्हिजन आहे ना, तुम्हाला रिव्हिजन सगळ्यात जास्त मार्क देऊन जातं. तुम्हाला टॉपर बनवायचं एकच सूत्र आहे, ते म्हणजे रिव्हिजन. तुम्ही किती अभ्यास केलाय, 70% अभ्यास केलाय, परंतु त्या 70%ला जर 3 वेळेस रिवाईज केलं तर तुम्हाला 70 पैकी 70% तुमचा सिलेबस तुमच्या लक्षात राहतो. परंतु तो 100% अभ्यास केलाय तुम्ही कव्हर आणि तुम्ही एकही रिव्हिजन केलं नाही, 0 रिव्हिजन आहे तुमची, तर तुम्हाला 20 ते 30% अभ्यास लक्षात राहतो. म्हणून रिव्हिजन हे की आहे तुमच्या सक्सेसची. इथंच नाही तर भविष्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला रिव्हिजन शिवाय सक्सेस भेटत नाही. एखादी जर गोष्ट तुम्ही परत जर करत राहिला तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला परफेक्शन येतं. मला सांगा, आज एक गोष्ट तुम्ही चालू केली, तुम्हाला पहिल्या दिवशी 20% एखादी गोष्ट येते, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये 25% यश भेटतं, तिसऱ्या दिवशी 30% भेटतं, चौथ्या दिवशी 35% भेटतं. असं करत तुम्ही एक दिवस असा येतो की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये, तुम्हाला त्या सर्वामध्ये 100% यश भेटतं. म्हणून म्हणतो प्रॅक्टिस किंवा रिव्हिजन हे जास्त ठेवा तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये, आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा हे खूप व्हॅल्युएबल असणार आहे. रिव्हिजन फॉर्म्युला म्हणजे येणाऱ्या 3 दिवसामध्ये, आजचा दिवस पकडून तुम्हाला किती वेळा काय करायचं आहे, सिलेबस जो आहे तर तो 2 वेळा रिवाईज करायचा आहे, रिव्हिजन करायचा आहे. रिव्हिजन इज मस्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर आता 90% घ्यायचे तर तुम्हाला 20 मार्क शाळेमध्ये भेटतात, म्हणजेच 90+ इंग्लिशमध्ये घ्यायचे तुम्हाला, 100 पैकी 90 मार्क घ्यायचे. तर
त्याच्यातले तुम्हाला 20 मार्क शाळेतले असतात आणि तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 75 आणि जास्तीत जास्त 78 मार्क पडावेत. ठीक आहे, मी 80 पैकी 80 कधीच म्हणत नाही, 80 पैकी 80 पडत असतात, पण तुम्हाला खूप स्मार्ट वेनं जावं लागतं. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला रायटिंग स्किल आहेत ना, ते रायटिंग तुमची स्वच्छ असली पाहिजे, नीट असली पाहिजे, क्लीन असली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन स्ट्रॉंग ठेवा. टाइम मॅनेजमेंट करा. 3 तासाचा पेपर तुमचा 2 तास 40 मिनिटांमध्ये कव्हर व्हावा या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करा. आत्ताच सवय लावून ठेवा. हे 3 पेपर तुमचे इथून पुढे 3 पेपर सोडून झाले पाहिजे. त्याच टायमिंगमध्ये सोडवा, कारण तुमचा पेपर असतो 11 ते 2. ठीक आहे, असं होतं हा सिलेबस, तुमचं क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर म्हणजे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, त्याच्यानंतर तुमचं रिव्हिजन. 3 फॉर्ममध्ये अभ्यास करायचा. सिलेबस, क्वेश्चन पेपर म्हणजे पॅटर्न, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, त्यानंतर तुमचं रीडिंग असेल किंवा स्टडी असेल आणि त्यानंतर तुमचं रिव्हिजन. हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर फॉलो करा. तुम्हाला परीक्षेमध्ये 100 पैकी 90च्या पुढे मार्क पडणार ह्याची गॅरंटी आहे. पहिले सिलेबस बघा जा, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न बघा, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, कसा पॅटर्न आहे, त्यानंतर अभ्यास करा आणि झालेल्या अभ्यासावरती काय करा, रिव्हिजन करा. म्हणजेच तुम्हाला 100% यश भेटतं आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मार्क परीक्षेमध्ये पडत असतात. ठीक आहे, हे होतं अभ्यास कसा करावा. खूप सारे प्रश्न विचारत होती मुलं की सर अभ्यास कसा करावा, काय करावा. तर परत एकदा जाता जाता सांगतो, रीडिंग इज युअर सक्सेस की. रीडिंग ही तुमची सक्सेस की आहे. ती वाचत असताना वोकॅब्युलरी लक्षात ठेवा, शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा, पाठ करा काही शब्द, ॲप्रिशिएशन असेल तुमचं. आणि दुसरं आहे रायटिंग सुद्धा तुमची एकदम परफेक्ट आणि चांगली असली पाहिजे. मार्कच तुमचे रायटिंगला आहे. ठीक आहे, म्हणून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटू पुन्हा एकदा अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.